मित्र हो नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी लेखन स्तर क्रमांक 13 2 ते 3 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह 3 ते 4 वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. या स्तरामध्ये विद्यार्थी निपुण होण्यासाठी मी आपणास 2 भागांमध्ये 10 दिवसांचा कार्यक्रम हसत खेळत शिकूया लेखन दिलेला आहे. यामधील भाग क्रमांक 1 त्यामधील 5 दिवस व त्यांचे खेळ आपण पाठीमागील भागात पाहिले आहेत. आता आपण भाग क्रमांक 2 व त्यांचे खेळ पाहणार आहोत. दिवस 6वा विरामचिन्हांचा सराव. खेळाचे नाव आहे श्रुतलेखन साखळी. या खेळामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी वाक्य सांगतील. विद्यार्थी ते साखळीने लिहितील. विद्यार्थी विरामचिन्ह योग्य पद्धतीने लिहितात का याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे. सांगावयाची वाक्य तो पत्र लिहितो, छत्री घेऊन जा याप्रमाणे आपण वाक्य सांगावयाची आहेत. विरामचिन्हयुक्त वाक्यांचा अशा प्रकारे आपण सराव घ्यायचा आहे. यानंतर आपण पाहणार आहोत दिवस 7 वाक्य मिश्रण. या दिवसाच्या खेळाचे नाव आहे शब्द फुगे जोड. या खेळामध्ये काही फुगे आपण घ्यायचे आहेत. फुग्यांमध्ये जोड शब्दांच्या कागदी चिठ्ठ्या आपण टाकायच्या आहे. एका फुग्यामध्ये 2 शब्द लिहिलेल्या 2 चिठ्ठ्या टाकणे. यामध्ये आपल्याला फुग्यामध्ये जास्तही चिठ्ठ्या काय करता येतील, टाकता येतील. त्यामधील 2 चिठ्ठ्या विद्यार्थ्यांनी काढून घेणे व त्यापासून वाक्य तयार करणे. उदाहरणार्थ यासाठी लागणारे शब्द हे मित्र, पुस्तक, आई, फळे, शिक्षक, गोष्ट, घर, सुंदर. उदाहरणार्थ वाक्य अशा पद्धतीने तयार करावयाची आहेत. मित्र पुस्तक वाचतो याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा भरपूर सराव घ्यावा. यानंतर दिवस 8 आहे कथा सुरुवात. खेळाचे नाव आहे वाक्य पूर्ण करा. या खेळामध्ये शिक्षक वाक्याची सुरुवात करतील व अर्धे वाक्य सांगतील आणि पुढील अपूर्ण वाक्य विद्यार्थी पूर्ण करतील. उदाहरणार्थ वाक्य शिक्षक आई फळे टिंब 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 आणि ते वाक्य विद्यार्थी पूर्ण करतील टिंब 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 आणते. विद्यार्थ्यांनी वाक्य विरामचिन्हांसह पूर्ण करायला हवे याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. याप्रमाणे जास्तीत जास्त सराव आपण वाक्याचा घ्यायचा आहे. दिवस 9 आहे स्पर्धा दिवस. खेळाचे नाव आहे कोण होईल विजेता. यामध्ये शिक्षकांनी 4-5 वाक्ये विद्यार्थ्यांना गतीने लिहिण्यास सांगणे. विद्यार्थी ते गतीने व अचूक लिहितात का ते पाहणे. उदाहरणार्थ यासाठी वाक्य आहेत आई फळे आणते, शिक्षक गोष्ट सांगतात, श्रीकृष्ण पत्र लिहितो, मित्र पुस्तक वाचतो इत्यादी वाक्य आपण सांगावयाची आहेत. सांगितल्यानंतर ही वाक्य तपासायची आहेत आणि जो विजेता होईल त्या विजेत्याला लहान बक्षीस आपण त्या ठिकाणी काय करायचे, स्टार किंवा स्टिकर द्यायचे आहे. यानंतरचा दिवस आहे 10 पुनरावलोकन. खेळाचे नाव आहे मिश्र खेळ. या खेळामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथम 1 किंवा 2 जोडाक्षर युक्त शब्द सांगतील व नंतर त्यापासून तयार होणारे एक वाक्य सांगतील. विद्यार्थी ते शब्द व वाक्य पटकन वहीमध्ये लिहितील. विद्यार्थी अचूक लेखन करतात का याकडे आपण लक्ष द्यावयाचे आहे. उदाहरणार्थ यासाठी शब्द आहेत घर, मित्र, छत्री, काड्या आणि यापासून तयार होणारी वाक्य आहेत मित्राचे घर सुंदर आहे, छत्रीला काड्या असतात. याप्रमाणे अजून वेगळे शब्द देऊन आपण त्यांच्याकडून वाक्य तयार करून सराव त्याचा घ्यायचा आहे. शेवटी विद्यार्थ्यांचे जोडशब्द लेखन, विरामचिन्हांचा वापर यासारख्या मुद्द्यांच्या आधारे प्रगती परीक्षण करता येईल. या कार्यक्रमाने विद्यार्थी रोज थोडे थोडे शिकत जातील आणि या 2 भागांच्या 10 दिवसात सोप्या शब्दांसह जोड शब्द व विरामचिन्हे योग्य गतीने लिहिण्याची क्षमता विकसित करतील. धन्यवाद.